नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे? खूप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर खूप दिवसानंतर मी आज तुमच्यासोबत असं रुटीन शेअर करणार आहे, माझं सकाळचं रुटीन. कारण मुलांना सुट्ट्या सुरू होत्या त्यामुळे तर हे सकाळचं रुटीन बिलकुल माझं बिघडलेलं होतं. मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की माझं रुटीन पूर्णपणे बिघडलेलं आहे. लेट उठणं, लेट झोपणं आणि खाण्यापिण्याचा वेळ नाही, काहीच नाही. म्हणजे खाण्याचा तर बिलकुलच वेळ नव्हता माझा. आता लेट उठल्यानंतर तर मग आपलं रुटीनच लेट सुरू होतं. तर मग त्यामुळे खाण्यापिण्याचं तर काहीच हे नव्हतं. त्यामुळे मी वेट पण गेन केलेलं आहे. आता किती गेन केलेलं आहे तुम्ही शॉक व्हाल ऐकून, की मी माझं वेट जवळ-जवळ 4 केजी गेन केलेलं आहे. आता ते मला कमी करायचं आहे कोणत्याही हालतमध्ये. पण आता जितक्या लवकर आपण वाढवलेलं आहे तितक्या लवकर कमी तर होतच नाही. हे तर तुम्हाला पण माहीत असेल. जेवढे पण लोकं वेट लॉस जर्नीवर असतील किंवा वेट लॉस करत असतील त्यांना माहिती आहे, की लवकर वाढते पण कमी लवकर होत नाही. आणि माझं तर खूपच लवकर वाढते. आता तुम्ही मला बघत आहात, की माझं खूप लवकर वेट वाढतंय आणि त्यात म्हणजे आता लग्न वगैरे हे ते होते, इकडे-तिकडे फिरणं होतं, रुटीन चेंज झालेलं होतं. रात्रीला झोपणं नाही, रात्रीला झोपायची वेळ खूप लेट होती आणि सकाळी उठायची लेट होती वेळ. कारण मुलं झोपलेले राहायचे, तर मग मी पण झोपलेली राहायची. कोणाकोणाचं असं होत होतं मला सांगाल कमेंट सेक्शनमध्ये. प्रत्येकाचं मला असं वाटतं, की आता मुलांमुळे रुटीन चेंज झालेलंच असेल. पण आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि तुमचं पण रुटीन आता चेंज झालं असेल म्हणजे माझ्यासारखंच. तुम्ही पण रुटीनमध्ये आला असाल तुमच्या. आता कोणाच्या शाळा लवकर सुरू झालेल्या आहे, कोणाच्या शाळा लेट सुरू झालेल्या आहेत. तर अद्विकची शाळा आजपासून सुरू झालेली आहे आणि छान वाटत आहे मला. आज सकाळी उठली मी, सगळ्या गोष्टी केल्या, आपल्या परत रुटीनमध्ये आली आणि आता असंच आपल्या रुटीनमध्ये राहणार आहे. म्हणजे खाण्यापिण्याची वेळ आणि सगळ्या गोष्टींची वेळ बरोबर होणार आणि वर्कआउट पण थोडं स्टार्ट करण्याचा विचार करत आहे लवकरच. करू, ते पण करू. सगळं काही लवकर व्यवस्थित होणार मला असं वाटतंय. सकाळी आता काही गोष्टी संपलेल्या होत्या त्या Blinkitवरून ऑर्डर केल्या आणि डिलिव्हरी आपली आलेली होती. तर काय-काय आलेलं आहे ते दाखवतेच तुम्हाला थोड्या वेळाने, की काय-काय आहे त्यामध्ये. काही गोष्टी अशा संपलेल्या होत्या ना, तर त्या गरजेच्या होत्या. म्हणजे त्यात आजच्या आजच मला पाहिजे होत्या आणि मला जायला इतका वेळ नव्हता. आणि सगळ्या सोयी उपलब्ध असल्यानंतर कशाला जाण्याची गरज आहे. मला हेही वाटते. म्हणजे गेलं तर एकदाचं घेऊन येतो आपण बाहेरून. पण जर इमर्जन्सी असली आणि मग काही मागवायचं असलं, तर मी काल रात्रीलाच ॲड टू कार्ट करून ठेवलं होतं. तसं मला रात्रीलाही मला वेळ झालेलाच होता झोपायला. पण मी कार्टमध्ये टाकून ठेवलं होतं. मला माहीत होतं, की सकाळी मला हे लागणार म्हणून आणि तसं-तसं मी सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा ऑर्डर करून दिलं आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी करायला लागली. तोपर्यंत माझं हे पार्सल आलेलं पण होतं. माही बघत होते. तिच्या आवडीच्या गोष्टी पण काही होत्या त्यामध्ये. कारण तिने रात्रीलाच मला सांगितलं होतं, "हे ऑर्डर करून ठेवशील" म्हणून. तर म्हटलं चला ठीक आहे. आता इथे माही पण रेडी होत आहे तिच्या क्लाससाठी आणि अद्विक पण रेडी होत आहे त्याच्या स्कूलसाठी. माही तुम्हाला सांगितलं होतं, की माही सकाळीच जाते 7 वाजता. तर ती पण रेडी झालेली आहे. तिने आज हेअर वॉश वगैरे केलं. तर तेच ड्राय करायला म्हणजे लवकर ड्राय करायचे होते तिला म्हणून ड्रायर वगैरे यूज करत होते. आणि इकडे मी अद्विकला रेडी करत होते. कारण आता कसं आहे, जेव्हा आपण दुसऱ्या क्लासमध्ये जातो, सगळं नवीन, मस्त नवीन ड्रेस, नवीन सगळ्या गोष्टी असतात, तर छान वाटते म्हणजे घालायला. त्याची एक्साइटमेंट तर वेगळीच होती. म्हणजे आता पहिल्या दिवशी तर तसंच असतं सगळ्यांचं. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी होतं. नंतर मग तेच एक रुटीन, तेच सगळं काही फॉलो करणं, तर मग ते बोर होऊन जातात मुलं पण. पण मग सकाळी-सकाळी कधी-कधी एखाद्या वेळेला रात्रीला लेट उठतात, तर मग सकाळी उठणं होत नाही. असं पण होते. आता मी माझं हे ड्रिंक घ्यायला लागलेली म्हणजे आजपासून सुरुवात केली. जे मी आधी घेत होते आणि ज्यांना माहिती नाही, की मी कोणतं ड्रिंक घेत होते, ते तर मग मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी सांगेल तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल त्या ड्रिंकची. तर खूप हेल्दी आणि खूप चांगलं आहे. खूप इफेक्टिव्ह आहे. वेट लॉससाठी सुद्धा इफेक्टिव्ह आहे आणि बाकीच्या जर सपोज काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस सगळ्या गोष्टी तर त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि बाकीच्या जसं शुगर वगैरे हे ते त्यांनी कंट्रोल राहतं. तर असं ते ड्रिंक मी बनवते सकाळी-सकाळी आणि पिते.
गरम-गरम आणि नंतर मग माझं बाकीचं हे सुरू करते. आता अद्विकला आम्ही ह्या गोष्टी खूप लवकर शिकवल्या असं वाटतं मला. दिवा वगैरे लावणं किंवा अगरबत्ती लावणं त्याच्या पप्पांची शिकवण आहे. माझी तर मी तर इतक्या लवकर मी नाही शिकवलं त्याला इतकं. पण त्याच्या पप्पांनी त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन त्याला अंघोळ कशी स्वतःची स्वतः करायची किंवा मग लवकरच मी माहीला शिकवलं होतं लवकरच त्या सगळ्या गोष्टी आणि याचं अद्विकचं डिपार्टमेंट त्याच्या पप्पांनी घेतलेलं आहे त्याला शिकवण्याचं. तर अद्विकला ते शिकवतात. त्यांना जसं-जसं म्हणजे ते स्वतः ज्या गोष्टी फॉलो करतात ना, त्या सगळ्या अद्विकला शिकवलेल्या आहेत आणि तो सगळ्या फॉलो करतो त्या गोष्टी. तर असं आहे. आता त्याचा टिफिन भरते आणि टिफिनमध्ये बटाट्याची भाजी बनवलेली आणि पोळ्या बनवलेल्या आहेत. सकाळी-सकाळी आता इतकं आणि म्हणजे इतकं काही हे नाही होत आणि मेन म्हणजे माझ्या मुलांना बटाट्याची भाजी जास्त आवडते. बटाट्याची भाजी झाली, भेंडीची भाजी झाली, या 2-3च भाज्या अशा आहेत की त्यांना खूप आवडते. पहिल्यांदा अद्विकला भेंडीची भाजी रोज लागायची. म्हणजे रोज त्याच्या पप्पांना कंपल्सरी भेंडी आणावीच लागत होती आणि त्याला भेंडीची भाजी बनवून द्यावीच लागत होती. पण आता तो भेंडीच्या भाजीने थोडा कंटाळलेला आहे. पण बटाट्याच्या भाजीने कंटाळत नाहीत माझी मुलं दोन्हीही. माही तर अजून पण नाही. लहानपणापासून तिने टिफिनमध्ये फक्त आणि फक्त बटाट्याची भाजी नेलेली आहे. पण ती अजून पण नाही तिला कंटाळा येत. म्हणजे माझ्या हातची तिला आणखी जास्त आवडते. म्हणजे जी बटाट्याची भाजी आहे ना आणि खूप सिंपल बनवते मी. एकदम सिंपल म्हणजे असे पहिल्यांदा साधे काप करून घेते बटाट्याचे आणि कांदा, टोमॅटो वगैरे काहीच नाही. काहीच टाकत नाही. फक्त कांदा आणि थोडं तिखट मीठ टाकते आणि बस. कांदा झाला की लसूण अद्रकचा पेस्ट पण टाकत नाही. ते झालं की मग हे बटाटे टाकून देते आणि आपलं शिजवून वाफेवरच शिजवते फक्त पाणी वगैरे नाही टाकत. तर तिला भाजी खूप आवडते आणि ती खूप आवडीने खाते. आता सकाळी ती जेवण करायला बसलेली आहे. ती बोलली की मला टिफिन नाही न्यायचं आहे म्हणून. मी म्हटलं तिला टिफिन घेऊन जा, पण ती बोलली की नाही टिफिन नाही नेत. घरीच जेवण करते आणि मग टेन्शन राहत नाही माझा टिफिन वगैरे कधी सांडला, कधी काय झालं, कधी तिला ते आता कशी ती मोठी झाली आता तिला कधी ती दुसरी बॅग टिफिनसाठी नेणं पण चांगलं वाटत नाही. मग म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. तशी ती नेते असं काही नाही. पण नाश्त्याचं काही बनलेलं असलं तर मग नेते. पण आज पोळी भाजी बनलेली होती तर मग तिने घरीच जेवून घेतलं. आणि हो इथे मी बदाम आणि जे पण भिजवते सकाळी ते मुलांना देत असते रोज. तर इथे काय-काय भिजवते ते पण सांगते. आणि हो कोणीतरी फ्लॅक्स सीड्स का खातात ते पण विचारलं होतं. तर पहिल्यांदा तुम्हाला मी काय भिजवते रात्रीला ते पण सांगून देते. तर मी बदाम भिजवायला टाकते रात्रीला. माझं एक रुटीन आहे. म्हणजे मुलांचं जेव्हा मुलांची शाळा सुरू होते ना, त्यावेळेला एक माझं रुटीन मी बनवून टाकलेलं असते, की रात्रीला मला हे भिजायला घालायचं आहे. म्हणजे बदाम एका वाटीत भिजायला घालते आणि नंतर मग काळे मनुके ते आणि आणखी अंजीर असं आणि हो अक्रोड ह्या सगळ्या गोष्टी मी भिजवायला टाकते आणि रात्रीला भिजवू घालते. सकाळी मुलांना खायला देते. पण माझी मुलं अंजीरनी खूप बोर झालेले आहे. म्हणजे त्यांना आता वास पण त्याचा सहन होत नाही. अद्विक तरी जबरदस्तीने तोंडात घातलं तर खाऊन घेतो, पण माही तर बिलकुलच खात नाही. म्हणजे अंजीर ही त्यांना हिक बसल्यासारखी झालेली आहे त्याची अंजीरची. म्हणजे म्हणतात ना म्हणजे खायला आवडत नाही ती गोष्ट. तर असं झालेलं आहे. तर मग त्यामुळे आता अंजीर कमी टाकणं सुरू केले. पण अक्रोड, बदाम आणि काळे मनुके हे टाकतेच टाकते. आणि फ्लॅक्सीडची गोष्ट म्हणजे फ्लॅक्सीड्समध्ये खूप काही म्हणजे खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत फ्लॅक्सीडचे. म्हणजे हे काय म्हणतात त्याला जवसाची चटणी बनवून पण तुम्ही खाऊ शकता आणि बाकीच्या पण गोष्टी म्हणजे जवसामध्ये जसं ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते तर तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी चांगलं आहे. तुमच्या हार्ट हेल्थसाठी चांगलं आहे आणि तुमच्या वेट लॉसमध्ये सुद्धा हेल्प करते कारण त्यामध्ये फायबर राहते. तर तुम्हाला जर मध्ये भूक लागत असेल तर तुम्ही 1 चम्मच फ्लॅक्सीड्स खाऊ शकता भाजलेले. तुमची भूक थोडी कमी होईल. तर असं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी फ्लॅक्सीडची पण सवय लावलेली आहे मुलांना. थोड्या हेल्दी सवयी लावलेल्या आहेत मुलांना. तुम्ही पण लावू शकता मुलांना तुमच्या हेल्दी सवयी आणि अशामुळे म्हणजे आपण खातो ना तर त्यामुळे मुलं पण खायला सुरुवात करतात. चला आज हे ब्लिंकिटवरून मागवलेलं आहे. मस्ती दही 2 मागवले इथे कारण मला दही खूप लागतं. मी दही लवर आहे. आणि नंतर मग
हे महिला पिझ्झा पास्ता सॉस पाहिजे होतं ते. एक लस्सी मागवली, ही अद्विकला खूप आवडते. लस्सी म्हणजे हे स्पायसी बटर मिल्क म्हणजे ताक आहे मस्ती. आणि नंतर मग तूप संपलेलं होतं आणि घरचं तूप खूप दिवसाचं निघत नाहीये, कारण मी दूध बंद करून टाकलेलं आहे. म्हणून घरचं जे तूप होतं आधीचं त्याला वास लागला होता हलकासा. मग मी त्यात ते लवंग वगैरे हे ते घालून त्याचा वास तर कमी केला, पण ते खाण्याच्या लायक नव्हतं. मग त्याला दिवा लावून मोकळं केलं. आता हे तूप मागवलं गोवर्धन छोटंसं. आणि नंतर मग पीनट बटर मस्त लागतं. हे पीनट बटर क्रंची आहे आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे. तर हे पीनट बटर मागवलं. थोडं म्हटलं हेल्दी नाश्त्यावर जाऊया आता. एवढ्यात खूप अनहेल्दी सुरू होतं म्हणून. तर हे ब्राऊन ब्रेड मागवलेले आहेत. कधी मला कंटाळा आला सकाळी तर ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटरचा मी नाश्ता करू शकते असं म्हणून हे मागवलं. आणि दूध अमूलचं आणि पिशवी सुद्धा फाटली. खूप वेळपर्यंत तशीच ठेवलेली राहिली ना, आणि फ्रीझरमधलं हे काढलेलं असतं तर त्यामुळे. आणि ही चीज मागवलेलं आहे. आणि माझं मल्टीव्हिटॅमिन्स संपलं होतं तर मल्टीव्हिटॅमिन्स मागवलेलं. तर ह्या असं सगळं आजचं म्हणजे जे किराणा आहे सकाळी सकाळी मागवला. तर अशी होती आजची शॉपिंग, ग्रॉसरी शॉपिंग. आज अद्विकचा शाळेचा पहिला दिवस होता तर छानपैकी तो रेडी झाला. मस्त आजचा पहिला दिवस तो खुशीत रेडी झाला होता. मस्त स्कूलला निघून गेला. माही सुद्धा तिच्या ट्युशनला निघून गेली. आता मी आंघोळ करते. चला मग आता इथेच ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. खूप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय गाईज.